नमस्कार, मी दिविजा शर्मा आपल्या सर्वांचं स्वागत करते फिटनेस नॅचरो बाय रेश्मा या पॉडकास्टमध्ये. या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत अशा रत्नांना ज्यांनी रेश्मा मॅमच्या मदतीने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेत. तर तसेच आजचे आपले क्लायंट आहेत स्वरदा निफाडकर मॅम. तर नमस्कार मॅम. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. माझं नाव स्वरदा निफाडकर. मी IT प्रोफेशनल आहे. ITमध्ये मी गेले 18 वर्षापासून जॉब करत आहे. 18 वर्षांपासून. ओके. लॉंग जर्नी. डेफिनेटली. येस. तर तुम्ही पहिले तर मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देईन. तुम्ही आज खूप छान आणि फ्रेश दिसताय मला. थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटतंय तुम्हाला भेटून. आणि आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आमचे खास क्लायंट आहात. तर तुमची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आपण पूर्ण ऑडियन्सला सांगणार आहोत की कसं तुम्ही स्वतःच्या जर्नीमधून स्वतःला प्रायोरिटी देऊन खूप काही शिकलात आणि हे ट्रान्सफॉर्मेशन रेश्मामुळे तुम्ही घडवून आणलं. तर डेफिनेटली स्टार्ट कसा होता? खरं तर हे ट्रान्सफॉर्मेशन बरंच आधी करायला पाहिजे होतं, पण कदाचित माझ्या नशिबात हे ट्रान्सफॉर्मेशन हे फिटनेस नॅचरो बाय रेश्मा मॅडमकडूनच होतं. पण उशिरा का होईना, म्हणतात ना की तुम्हाला योग्य एखादी मेंटॉर मिळणं ही एखादी चांगली गोष्ट ही थोडीशी उशिरा मिळते. तसं काही माझं झालेलं आहे. अच्छा. आणि सुरुवात ही अशी झाली की 2019मध्ये माझी जेव्हा सेकंड डिलेव्हरी झाली त्यानंतर माझं वेट गेन हे होतच गेलं. आणि त्यानंतर अनेक प्रयत्न करूनही वेगवेगळे पावडर्स वापरले, काही जिम किंवा हे सुद्धा चालू होतं माझं, पण वजनाचा काटा काही माझा हलत नव्हता. तर थोडंसं नर्वसनेस यायचा. जे जुने छान छान कपडे होते ते बसत नव्हते. सगळ्यांमध्ये गेलं की थोडंसं का विना पण एक असं वाटायचं की अरे आपली आता आपण परत कधीच त्या फिगरमध्ये जाणार नाही का, किंवा पण अशा ह्याच्यामध्येच गेली 4-5 वर्ष ही माझी निघून गेली. परंतु त्या काळामध्ये खूप सारे वेगवेगळे मी जसे तुम्हाला सांगितले सोर्सेस प्रयत्न हे करतच होते, परंतु जो काही अपेक्षित रिझल्ट आहे तो मात्र मला मिळत नव्हता. आणि अचानक असंच एका दिवशी पुलावरून मी रिव्ह्यू वाचला, तो म्हणजे आपल्या रेश्मा मॅडमचा. आणि मग त्या क्षणाला मला वाटलं की आता सर्व उपाय करून झालेत, पण मग हा एक शेवटचा उपाय करायला काय हरकत आहे. अगदी. त्याच्यामुळे मग मी त्या दिवशी मनाशी ठरवलंच की आता हा एक उपाय आपण अगदी नक्की करून पाहायचा. आणि हा माझा अगदी शेवटचा प्रयत्न होता आणि जो सक्सेसफुल ठरला पण. आणि तुम्ही आज इथे एवढे छान दिसताय पण. थँक्यू. तर हो, तुम्ही जसं बोललात की सेकंड डिलिव्हरी नंतर प्रेग्नन्सीची ही फेज आणि मदरहूडची जी जर्नी असते ती खूप डिफिकल्ट तर असतेच. वजन वाढल्यामुळे तुम्हाला काही हेल्थ इश्यूज पण झाले का? सुरुवातीचं तर 1 वर्ष जे काही आपल्या प्रेग्नन्सीनंतर फिजिकल नीड्स असतात त्या तर निश्चितच आपण परिपूर्ण केल्या पाहिजेत, योग्य तो त्यावेळेचा आहार घेऊन. सो तेव्हा असं खूप त्यावेळेला वाटायचं नाही, कारण आपण इतके दुसऱ्या म्हणजे आपल्या आलेल्या जे न्यूबॉर्नमध्ये इन्व्हॉल्ड असतो तेव्हा कदाचित आपल्याला वेळ मिळत नाही की काहीतरी स्वतःसाठी तेव्हा विचार करावा. पण जेव्हा 1 वर्ष होऊन गेलं आणि मग हळूहळू थोडंसं आरशात जेव्हा मी स्वतःकडे बघायला लागले, त्याच्यानंतर थोडेसे काही जे मेडिसिन मला नव्हते आधी, जसं की मला BPची एक गोळी सुरू झालेली होती, त्याचं थोडं वाईट वाटायला सुरुवात झालं होतं की इतक्या म्हणजे हे योग्य आहे का म्हणून. सो मी प्रत्येक वेळी मग त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न जसे मी सांगितले तसे मी हळूहळू एक्सरसाइज करायला सुरुवात केली. ऑफकोर्स एक्सरसाइज ही महत्त्वाचा आहेच आहे आपल्या आयुष्यामध्ये. पण जे वजन झालेलं होतं तो फक्त एक तुम्हाला त्या मेंटेन करण्यासाठी मला वाटतं कदाचित उपयोगी होऊ शकेल, पण जो वजन कमी करण्यासाठी लागणारा तुमच्या एक्सरसाइज बरोबरचा आहार ते सर्वात मला वाटतं महत्त्वाचं आहे. कारण आहार मी आत्ता जी ही जर्नी एक्सपिरियन्स केली तर आहार हा 80% जवळजवळ मला या सगळ्या जर्नीमध्ये मोस्ट इफेक्टिव्ह आणि मोस्ट इम्पॉर्टंट वाटला. पण त्यासाठी योग्य आहार तज्ज्ञ मी जे काही आहे त्याच्या खूप शोधात होते. आणि या काही 4-5 वर्षामध्ये काही मला योग्य तो आहार तज्ज्ञ किंवा जो मेंटॉर होता तो काही मिळाला नव्हता.
त्यामुळे अजून थोडंसं डिप्रेशन यायचं की आपण एक्सरसाइज पण करतोय, वॉकला जातो आहेत. एक्सरसाइज म्हणजे जास्त करून तर वॉकच व्हायचा, कारण तुमच्या जे न्यूबॉर्नमध्ये तुम्ही इतके जास्त इन्व्हॉल्ड असता की बरोबर. थोडेसे वेगळे जाऊन अगदी जिममध्ये करणं किंवा हे पण तुम्हाला कदाचित तो 1 तास पण तुम्हाला असं वाटतं नाही तो आत्ता मी घालवणं योग्य नाही आहे. सो एक अर्धा तास जेव्हा मी बेबीला फिरायला न्यायचे, जो काही वॉक व्हायचा तेवढाच काय तो. हे तर अगदी मला वाटतं प्रत्येकजणच या फेजमध्ये असतं, कारण त्यावेळेला आपल्याला सगळ्यात आधी प्रायोरिटी जी आपली न्यूबॉर्न असते ती असते. बरोबर. त्यामुळे थोडंसं पण मग या सगळ्यानंतर जेव्हा आपण थोडासा स्वतःसाठी कधीतरी विचार करतो तेव्हा पाहतो की अरे आता हे म्हणजे आपण असेच आपलं जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे ती तर एक सुंदर फेज आहेच आहे, पण जे काही झालेलं आहे ते पुन्हा आपण आता आपली जी पूर्वीची हे होती ते नाही का मिळवू शकणार, अशी एक थोडीशी मला यायची शंका. आणि त्यामुळे थोडंसं कधी कधी डिप्रेशन यायचं आणि थोडा त्याचा काही का विना मग आपल्या रोजच्या जीवनावर, जसं आपल्या पर्सनॅलिटीवरती किंवा थोडंसं प्रोफेशनल ह्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम व्हायचा. मग त्यामुळे अजून थोडंसं वाईट वाटायला सुरुवात झाली. आणि मग एक दिवस या सगळ्यामधून तो माझा सुवर्ण दिवस ठरला, म्हणजे माझा वुमेन्स डे हा 8 मार्च, ज्या दिवशी मी ठरवलं की आज वुमेन्स डेला मी माझी स्वतःला काहीतरी एक गिफ्ट देणार. वा. आणि त्याच कालावधीमध्ये माझं रेश्मा मॅमशी मी रिव्ह्यू वाचलेले होते, त्यांचा फोन नंबर सेव्ह करून ठेवलेला होता, फक्त तो एक नंबर त्यांना कॉल करणं बाकी होतं. आणि त्या दिवशी मात्र 8 मार्चला मी तो कॉल केला रेश्मा मॅमला, आणि ती माझी म्हणते आयुष्यातली सगळ्यात बेस्ट गिफ्ट माझी ठरली, जी मी माझ्या स्वतःला दिली. बरोबर. आणि कॉल केल्यानंतर मग माझे अनेक तेव्हा प्रश्न असायचे, खूप सारे, पण रेश्मा मॅमने अगदी शांतपणे एक एक प्रश्नाचं माझं निरसन केलं. आणि त्यानंतरच त्यांचा जो हेल्थ प्रोग्राम आहे त्याला मी माझं रजिस्टर केलं. खूप छान. इथे मला असं सगळ्याच लेडीजला सांगावंसं वाटेल की तुम्ही जसं आत्ता म्हणालात की विमेन्स डेच्या निमित्ताने का होईना स्वतःला प्रायोरिटी देऊन ज्यावेळेस एखादी स्त्री स्वतःसाठी काय करते तर तेच आपल्या फॅमिलीमध्ये एक रिपल इफेक्ट त्याचं तयार होतं की जर फॅमिलीमधली ती स्त्री स्वतःसाठी ठामपणे काही निर्णय घेऊ शकते आणि स्वतःचं लाईफ ती जर ट्रान्सफॉर्म करू शकते तर ते इनडायरेक्टली फॅमिली पूर्ण ट्रान्सफॉर्म होते. आणि हे तुमचं फर्स्ट स्टेप मॅम डेफिनेटली तुमच्या फॅमिलीवरती पण खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालाच असेल. आणि जो तुम्ही पर्सनली ट्रान्सफॉर्मेशन जे एक्सपिरियन्स केलेलं आहे ते जे आता सगळ्या लेडीज जे आपल्या बघत असतील दॅट इज सो इन्स्पायरिंग, एवढं प्रेरणादायी असणार आहे सर्वांसाठीच. तर तुम्ही पण जर ह्या फेजमध्ये आत्ता असाल तर हे मॅमची जी कहाणी आहे ही नक्कीच तुमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. तर पूर्ण पॉडकास्ट नक्कीच ऐका. डाएटबद्दल हे एक मिथ मला वाटतं अगदी कॉमन सगळ्यांमध्ये असावं की डाएट करणं म्हणजे काहीच खायचं नाही, कुठलाही डाएट घ्यायचा नाही, बरोबर, रिकामं आपलं पोट ठेवायचं. तर मग आपल्याला हे कसं जमेल, कारण आपल्याला आता नुसतं डाएट हे नाही आहे, त्याच्याबरोबर आपल्याला दिवसभराची जवळजवळ मला वाटतं 80% जी काही दिवसभराची एकंदरीत आपण म्हणतो संसाराची जबाबदारी ही सगळ्यात स्त्री ही लीड करत असते. बरोबर. तर मग ते करण्यासाठी आपल्यामध्ये एनर्जी राहील का, चक्कर तर आपल्याला येणार नाही ना. तर हे तर एक मिथ होतं की डाएट करणं म्हणजे खूप तास काही खायचं नाही. तर तो माझा सगळ्यात पहिला प्रश्न रेश्मा मॅमला असायचा. सेकंड असं होतं की खूप ठिकाणी वाचलं होतं डाएट करायचं म्हणजे फक्त स्मूदी प्यायची किंवा कधीतरी फक्त पावडर शेक, वेगवेगळे शेक्सच घ्यायचे. त्याच्यानंतर कुठेही आपण गेलो तरी त्यावेळेला तिथे काही जास्त खायचं नाही, कितीही आपल्याला ती इच्छा झाली, असे खूप सारे मिथ. मग एवढं आपल्याला कसं कंट्रोल. आणि अगदीच आपण इतके पण हे नाही आहोत की खाण्याशिवाय अगदी सर्व त्याग करून आपण नाही राहू शकत. आपण काही का विना, विकेंडला का विना आपल्याला, कारण ती पण एक सोशल गरज आपली आहे. बरोबर. आपल्याला पुढे नेण्यासाठी किंवा कदाचित आपली जी काही लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल आपण नाहीच नक्की चेंज करू शकत. सो तो एक माझा दुसरा खूप मनामध्ये डाएट या ह्याच्याबद्दल मिथच अगदी मी म्हणू शकते की ही मिथ होती. परंतु रेश्मा मॅमशी बोलल्यानंतर हे असं काहीच करावं लागणार नाही हे जेव्हा मला कळलं
तेव्हा मी अक्षरशः खुर्चीवरून उडाले की अरे असं काही नसतं डाएट म्हणजे हे सगळे आपल्या मनामध्ये इतके दिवस होते ते गैरसमजच होते कदाचित. आणि मग तेव्हापासून पुढे मात्र जी जर्नी होती ती अतिशय स्मूथ आणि अगदी आपली जी नेहमीची लाईफस्टाईल होती, जी मी त्या डाएट करण्याच्या सुरुवातीपासून जी जगत होते तीच मी नंतर पूर्ण माझ्या या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीतसुद्धा जगले. सो ते एक कुठलंही मला मेंटल प्रेशर राहिलं नाही की काहीतरी आता वेगळं आपल्याला आहोत, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. सफिशियंट फॅमिलीला टाईम देणं, सफिशियंट माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा वेळ देणं आणि मग ते सगळं सांभाळून मग डाएट पण करता येतो. हे सगळं जेव्हा ऐकलं मी, ते सगळ्यात माझा तो टर्निंग पॉईंट होता. खूपच छान. सो जसं तुम्ही ऐकलंत आत्ता, तसंच रेश्मा मॅमच्या डाएटमध्ये कुठलेही प्रोडक्ट्स किंवा शेक्स किंवा पावडर्स, टॅबलेट्स काहीच इन्व्हॉल्व नाही आहेत. हे प्युअर घरच्या खाण्यावरनं डाएट आपल्याला देतात आणि त्याच डाएट थ्रू आपण आपलं ट्रान्सफॉर्मेशन कसं करू शकतो हेच आपण ऐकत आहोत मॅमकडून. तर मॅम, तुमचं टार्गेट काय होतं? किती तुम्हाला वजन कमी करायचं होतं आणि मॅमनी तुम्हाला अशॉरिटी किती दिली की हे किती स्पॅनमध्ये होऊ शकतं? ओके. मॅडमकडे मी 15 किलो वजन कमी करण्यासाठी रजिस्टर्ड केलेलं होतं. आणि ते जे होतं ती साधारणपणे 3 ते 4 महिन्याची जर्नी होती. परंतु ही जर्नी 11 आठवड्यात पूर्ण होईल हा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता. त्यामुळे तो सगळ्यात माझा आनंदाचा पुन्हा एक क्षण होता की, आणि जसं नावच आहे की फिटनेस नॅचरो जे काही आहे तसं पूर्णपणे कुठलंही फॅन्सी डाएट नाही. जे आपण रोजचं घरचं जेवण असतं त्याच्यामध्येच ही जर्नी मी 11 आठवड्यामध्ये अचीव केली. हे सगळ्यात मला खूप क्रेडिटेबल वाटलं की त्याच्यामध्ये कुठलंही जाऊन तुम्हाला म्हणजे अगदी आपला जो रोजचा डाएट असतो, जो आपला घरचा सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्याच्यामधून पूर्ण न्यूट्रिशन आपल्याला मिळतात, जे काही आपल्याला हेल्थला रिक्वायर्ड आपल्याला कार्बोहायड्रेट्स या प्रोटीन्स जे काही आहे ते सगळे योग्य प्रमाणामध्ये आपल्या घरच्याच अन्नात आहेत. हे मला कळलं ते फक्त रेश्मा मॅडमच्या डाएटमुळे. वाव. तुम्ही जसं म्हणताय की आता हे 11 वीक्सच्या स्पॅनमध्ये तुम्ही एवढं वजन कमी केलं, दॅट इज रिअली कमेंडेबल. सो ह्या जर्नीमध्ये तुमचं डाएट कुठल्या टाईपचं होतं? तसं जर पाहिलं तर ओव्हरऑल ह्याच्यामध्ये आपल्या अगदी जे मी परत सांगते की घरी जे आपण जेवण बनवतो तेच सर्वोत्तम आहार असं आपण नेहमीच म्हणतो की त्याचा आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. आपण अगदी लहानपणापासून बघा पोळी भाजीचा डबा नेतो, त्याचा आपल्याला कधी येतो का कंटाळा? आपण एक 2-3 आठवडे कुठलं तरी फॅन्सी फूड कंटिन्यूस खात राहूया, पण 2-3 आठवडे झाले की कधी एकदा मी घरची येऊन मुगाच्या डाळीची खिचडी खातीये हा आपल्याला अनुभव असतो, किंवा कधी एकदा मी दलिया खाती आहे खूप साऱ्या त्याच्यामध्ये छान, बस एवढाच अगदी साधा आहार. कितीही तुम्ही कितीही छान अगदी रेस्टॉरंट 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवा, पण जी घरच्या ह्याला जी चव आहे आणि जे सॅटिस्फॅक्शन आहे ते कशातच नाही. आणि रेश्मा मॅमने नक्की तोच तर धागा पकडला की तुमचं जेवण हे तुमचं सॅटिस्फॅक्टरी जेवण असणं हे महत्त्वाचं आहे. सो या पूर्ण जर्नीमध्ये जो माझा आहार होता, मी जसं सांगितलं, हा माझा पूर्ण सॅटिस्फॅक्टरी आहार, पूर्ण जीवनसत्व, सर्व न्यूट्रिशन रिच म्हणजेच आपला जो घरचा आहार हा तो होता. आणि सगळ्यात फेवरेट माझी जी डिश असायची ती सोयाबीनची भाजी होती, जी माझी सगळ्यात आवडती भाजी आहे. आणि ती खायची असं जेव्हा मला कळलं, म्हणजे मला माझ्या आवडत्याच गोष्टी खायच्या आहेत अजून जास्त, तर ते खूप छान वाटलं त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या व्यतिरिक्त तर मला असं पूर्ण या 11 वीकच्या जर्नीत आठवत नाही आहे की असं काही नेहमीपेक्षा वेगळं मी करते आहे असं काहीच नव्हतं. जे माझं नॉर्मल रुटीन होतं तेच चालू होतं, किंवा त्यासाठी मला सकाळी असा माझ्यासाठी खूप वेगळा स्वयंपाक करायला वेळ द्यायचा. कारण कदाचित आमच्या सगळ्या मुलींची ही एक तक्रार असते की माझ्या स्वतःसाठी काही बनवायचं आहे ना मग मला वेळ नाही, नवऱ्यासाठी बनवायचं आहे तर वेळ आहे, मुलांसाठी बनवायचं आहे तर खूप वेळ आहे, पण जेव्हा स्वतःसाठी बनवायचं आहे तेव्हा मात्र नाही एवढा वेळ मला कसा देता येईल. पण याच्यासाठी फक्त 15 मिनटं ते 10 मिनटं एवढीच जर तुम्हाला पूर्ण दिवसभरात द्यायची
तर नक्कीच ते तुम्हाला थोडंसं आनंद सो मॅम, आपला 15 kgsचा जो टार्गेट प्लॅन होता, तर त्याच्यानंतर फर्स्ट वीकनंतर तुम्हाला काय चेंजेस जाणवले, आणि त्यानंतर तो जेव्हा रेश्मा मॅमसोबत तुमचा फॉलोअप कॉल झाला असेल त्यावेळेस तुमचे काय रिॲक्शन्स होते आणि किती वजन कमी झालं? तर हा माझा जो 15 kgचा प्लॅन होता, तर माझ्या पहिल्या आठवड्यामध्ये ही माझी जर्नी सुरू झाली आणि पहिला आठवडा संपल्यानंतर मॅमचा फॉलोअप कॉल होता आणि पहिल्या आठवड्यातच 2 किलो कमी. ही माझी सगळ्यात आनंद, म्हणजे जो गेले अनेक वर्ष मी म्हणते, जो 14-15 वर्षात जो वजनाचा काटा 500 ग्रॅमने पण हल्ला नव्हता, तो एका आठवड्यामध्ये 2 किलोने कमी होणं. बरोबर, हो, मोठी गोष्ट आहे. म्हणजे एकदम कदाचित एखादं क्रिकेटची मॅच जशी भारत पाकिस्तानची चालू असताना जेव्हा भारत जिंकतो तो जो एक आनंद असतो आणि ती जी ट्रॉफी पकडतात, तो आनंद जणू काही मला पहिल्या आठवड्यातच झाला. म्हणजे एकतर ह्याच्यामुळे काय झालं, जी आपली मनातली भीती होती की आपलं होईल का नाही आणि हे एवढं सगळं याच्यावरून 15 किलो कमी करणं, बरोबर, ही तर एक माझी भीती एकदमच पळाली. दुसरं म्हणजे एक मोटिवेशन जे असतं ते फार सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जे पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला जो चेंज दिसतो, कारण मॅडम छानपैकी आपल्याला चार्ट देतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला जे काही त्यांचे असतात ते इंचेसमध्ये हे, आणि त्याच्यानंतर वेट, अशा प्रकारे. आणि सेकंड वीकमध्ये प्रत्येक फिगर ही कमी झालेली आहे, जेव्हा जो आकडा तो बघणं, आणि शेवटी वजनाचा काटा 2 किलो नंतर, म्हणजे त्या दिवशी मी दिवसभरात 10 ते 15 वेळा फक्त वजनाच्या काट्यावर उभं राहून परत प्रत्येक वेळी की तो 0 सेट झालाय की नाही असं 4 वेळा खात्री करून, एवढं अनरिअलिस्टिक ते असं वाटलं. हो, अनरिअलिस्टिक वाटलेलं होतं आणि आनंद झाला होता. आणि मग नंतर ऑफकोर्स मॅमचा जेव्हा कॉल झाला तेव्हा जो आनंद तो मॅमला दिसत होता, त्यामुळे, आणि परत पुन्हा त्यांचे आणि अजून मोटिवेशनल वर्ड्स रेश्मा मॅमचे, तो यात म्हणजे दुधात साखर पडल्यासारखी. खऱ्या ह्याच्यात साखर नव्हती खायची, परंतु जे मोटिवेशन क्षण इतका गोड होता की तो मॅमचा आलेला मोटिवेशनल कॉल आणि ऑलरेडी जो माझा मोटिवेशनल पॉईंट रीच झालेला होता, या सगळ्यांचा मेळ, त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यात जी एनर्जी आली ती कदाचित डबल एनर्जी आली होती सगळं करण्याच्या जर्नीसाठी. आणि त्यानंतर रिझल्ट तर तुम्ही बघतच आहात, जो 11 आठवड्याचा स्पॅन आहे तो असा माझा गेला छान, आणि रिझल्ट तर आता समोरच आहे तुमच्या. हो. आणि ह्या जर्नीमध्ये डेफिनेटली तुमच्या फॅमिली मेंबर्सनी तुम्हाला क्लोजली बघितलं असेल, कारण मॅम तर ऑनलाईन कन्सल्टेशन्स करतात. सो फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वात जास्ती सपोर्ट कोणी दिला आणि त्यांचे काय रिॲक्शन्स होते ओव्हरऑल तुमच्या ह्या जर्नीमध्ये? ओके, फॅमिलीचा तर सपोर्ट होताच, म्हणजे कारण त्यांनाही जेव्हा कळलं की एका आठवड्यामध्ये जेव्हा असा फरक पडू शकतो, तर कदाचित, पण थोडाफार तरी डाऊट असायचंच थोडासा माझ्या नवऱ्याचा, इतके वर्ष तर काय आपला हा काटा हलत नाही आहे, ठीक आहे थोडा हल्ला आहे, थोडंसं मला डिमोटिवेट. पण मग अगेन मोटिवेशन म्हणजे माझा मुलगा, 18 वर्षाचा मुलगा, तो सगळ्यात मला मोटिवेशनल. तो मला म्हटला, आई आता तू करणार म्हणजे करणार ही गोष्ट. म्हणजे नवऱ्याची पण साथ होतीच, पण जो तो एक देण्याचा म्हणजे मोटिवेशन आणि ती ढकलणं आपण जो म्हणतो, बरोबर, एक 2 प्रकारचे हे असतात आपल्याला ॲप्रिसिएशन्स. एक जी आहे ती पाठीवर थाप असते आणि दुसरी जी असते पुश करण्याची जी असते. सो पाठीवरची थाप होती ती होतीच माझ्या नवऱ्याची, आणि जो पुश होता तो माझ्या मुलाचा होता ॲक्च्युली. त्यामुळे, आणि त्या व्यतिरिक्त माझी जी मुलगी पण आहे ती पण, मी आपोआप आनंदी राहायला लागले होते. तिला हे वजनाची, कारण ती लहान असल्यामुळे ही जर्नी काही कळत नव्हती की काय नक्की चाललेली आहे. पण या मेन म्हणजे आपण जेव्हा या गोष्टीतून आतून आनंदी असतो ना, तेव्हा आपण ते आपोआप आपल्या फॅमिलीला ते डबल ह्याने रिटर्न देऊ शकतो. बरोबर, जी एवढी, म्हणजे असं मला तरी अगदी खात्रीपूर्वक वाटतं की घरातली स्त्री ही जर अशी मनापासून आनंदी, समाधानी, सॅटिस्फॅक्टरी, काहीतरी जे अचीव केल्यानंतरचं जे येणारा आनंद, त्या ह्याने ती उलट आपल्या फॅमिलीला जे ती करत असते त्याच्या डबल देऊ शकते.
अगदी. सो मला सगळ्या महिलांना हे सांगावंसं वाटतंय की जेव्हा तुम्ही ही जर्नी सुरू करणार आहात तेव्हा हा अगदी मुद्दा लक्षात ठेवा की तुम्ही आत्ता जे काही फॅमिलीला जो आनंद देत आहात त्याच्यापेक्षा नक्कीच डबल द्विगुणित होणार आहे जेव्हा ही तुमची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी सुरू होणार आणि ती पूर्ण होणार आहे. कारण आपण जर मनातून आनंदी असू तर आपण तो आनंद स्प्रेडच करतो आणि स्प्रेड हा पहिला आपल्या फॅमिली सगळ्यात क्लोज जे मेंबर्स आहेत, आपली मुलं, आपला नवरा. आणि जर तुमचं घरातली लक्ष्मीच आनंदी असेल तर तुमचं घरच आनंदी आणि आपोआप तुमचे जे ऑरा तयार होतो त्या क्षणाला जो तो पॉझिटिव्हच तुमचा तयार होतो. आणि तो फक्त घरात नाही, मग हळूहळू तो बाहेरही दिसायला लागतो. त्यामुळे ही जी पूर्ण जर्नी आहे ती तुम्ही फक्त तुमच्या एक वेट जे रिड्यूस करणं आहे एवढाच उद्देश नाहीये. हो, तर तुम्ही स्वतःसाठी आनंदी आता मला हे पुढचं पूर्ण हे कसं आयुष्य छान काढायचं आहे असं आरशात बघितलं की मीच माझी फेवरेट असं जे छान आपण जे ऐकतो म्हणजे फक्त ते आपण का नाही होऊ शकत. कारण आपण जेव्हा मला असं वाटतं दिसणं पण आहेच ॲपिअरन्स आणि मनातून आनंद या दोघांचा मेळ होणं आणि त्यावेळेला मी माझी फेवरेट होणं ही अगदी टॉप ऑफ द वर्ल्ड असल्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. हा डायलॉग खूप जणांनी ऐकलेला आहे, सर्वांनीच ऐकलेला असेल की लाईक मी माझी फेवरेट होणे. पण ते आत्मसात करून घेणे आणि त्यापर्यंतची जी सेल्फ एक्सेप्टन्सची जी जर्नी असते आणि सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनची जी जर्नी असते ती तुम्ही म्हणजे कंप्लीट करून तुम्ही हे आत्ता बोलताय. सो त्याचा एक वेगळाच सिग्निफिकन्स असणार आहे, त्याचं वेगळंच महत्त्व आहे लाईफमध्ये. कारण तुम्हाला त्याची जाणीव आहे की माझं फेवरेट बनण्यासाठी किंवा ह्या एवढ्या प्रॉब्लेम्सला ओव्हरकम करून इथपर्यंत येणं काही सोपं तर नसतं. सो असे काही लो पॉईंट्स पण आले असतील किंवा डाऊटफुल डेज पण आले असतील तर त्या पॉईंटला रेश्मा मॅम यांनी तुम्हाला कसं मोटिवेट केलं? बरोबर. जसं तुम्हाला सांगितलं या जर्नीच्या काळामध्ये मध्ये एक असा पॉईंट होता की जेव्हा मला वेकेशनसाठी बाहेर जायचं होतं आणि ती वेकेशन मॅमच्या रजिस्टर करण्याच्या आधीच सगळं प्लॅनिंग वगैरे झालेलं होतं. सो ती जर्नी मी काही अवॉइड करू शकत नव्हते. कारण मग ओव्हरऑलच मुलं पण एक्सायटेड होती त्या वेकेशनसाठी कारण त्यांच्या सुट्ट्यांचा तो दिवस होता. सो त्याच्यासाठी खूप आधीपासून छान प्लॅनिंग केलेलं होतं आणि बोथ फायनान्शियल आणि हे. तर मला एक क्षण वाटलं की अरे आता हे तर सगळं छान चाललं आहे, 3-4 आठवडे झाले, मस्त वजनाचा काटा खाली खाली येतो आहे, आपण आनंदी होतो आहे, एक एक पाऊल आपण या जर्नीत पुढे पुढे टाकतो आहे. पण आता आली ती आपली व्हॅकेशनची वेळ आणि व्हॅकेशन म्हणजे आपण थोडंसं मस्त बाहेरचं खायचं, भरपूर छानपैकी जे काही आपण इतके खुश म्हणजे तेव्हा तो जो आपण घरचं जे फूड त्यांचं जे मेन आहे ते कसं काय आता बाहेर राहून आपण. आणि मी अशा ठिकाणी गेलेले होते की जसं की हिमाचल प्रदेशमध्ये की जिथे पंजाबी म्हणजे ज्याच्यामध्ये बटर हे सगळं भरपूर असणार. मग या सगळ्या काळामध्ये ही जी 4 आठवड्याची आपण आलेलो जर्नी ती पुन्हा बाउन्स बॅक तर नाही ना होणार. हा जो मजा होता तो जसं तुम्ही म्हणलात हा सगळ्यात लो पॉईंट किंवा तो म्हणतो एक ती मनातली भीती थोडीशी की अरे आता काय होणार. आणि त्यावेळेला मिळालेला रेश्मा मॅमचा सपोर्ट. मी रेश्मा मॅमशी पुन्हा एकदा जसा त्यांचा फॉलोअप कॉलमध्ये अगदी त्यांनी सगळे माझे हे ऐकून घेतले की मॅम आता कसं होणार. एक तर त्या म्हणल्या तुम्ही कोणतीही भीती बाळगू नका, रिलॅक्स. मग मॅम मी आता माझं मी त्यांना विचारलं मग माझी एकटीची वेकेशन कशी कॅन्सल करू. मग आता मुलं म्हणजे मला ही बोलण्याआधी मी म्हणलं हा एक शेवटचा पर्याय मॅम मी आता ठेवला आहे की आता बाकीचे जातील कारण आता घरचा डाएट बाहेर फॉलो तर मी नाही करू शकत. पण आता या जर्नीतून मला मागे तर फिरायचं नाही आहे. पण मॅम म्हणलं तुम्हाला कशासाठी कॅन्सल करायची आहे. मी म्हणलं मॅम मग कसं होणार माझं, मी कशासाठी आहे. मग मॅम म्हणल्या आणि म्हणून मी सांगते की रेश्मा मॅम या फक्त डायटिशियन नाही आहेत, त्या माइंड चेंजर म्हणजे एक मॅजिशियनच मी तर म्हणेल आहेत. त्यांनी अशी जादूची कांडी फिरवल्यासारखी की तू पण जाऊ शकते, तू पण जी तुझी प्लॅन केलेली सगळी मजा आहे ती पण करू शकते आणि तेही डाएट मेंटेन करून. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मला खुर्चीतून उडाल्यासारखं झालं. म्हणलं वाव. आणि त्यावेळेला त्यांनी जो काही म्हणजे मला 10 दिवस जवळजवळ मी बाहेर होते आणि त्या काळात त्यांनी मला बाहेरही आपण वेकेशनवर राहूनही कसं काय हे वेट मेंटेन ठेवू शकतो.
फक्त कदाचित असं होऊ शकेल की जे आपलं कमी होतं आहे ते कमी थोडंसं तुला नाही होणार, पण जे कमी ऑलरेडी झालं आहे आत्ता ते तर वाढणार नाही आहे. अच्छा, स्टेबल राहील. स्टेबल राहील तुझं. कारण थोडंसं आता आपण बाहेर आहोत, थोडा का विना अगदी आपल्याला स्ट्रिक्टली ते नाही, थोडंसं म्हणजे जे काही आपण करतो थोडं बाहेरचं तर खावंच लागेल, पण ते खाताना कोणती घ्यायची काळजी आहे त्याचं त्यांनी मला पूर्ण एक छान असं डाएट लिहून दिला. आणि तसंच झालं. मी आल्यावरती वजन काटा हा माझा वाढलेला नव्हता, पण रादर माझा 200 ग्रॅमने कमी झालेला. वाव. म्हणजे जे सर्वांनाच असं वाटतं की डाएट फॉलो करायचं म्हणजे खूप लिमिटेशन्स आहेत, खूप रिस्ट्रिक्टेड बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला राहावं लागेल, तर असं नाही आहे. एखादे जर वर्किंग असतील, जे सारखे ट्रॅव्हल पण करतात, कामासाठी असेल किंवा काही वेकेशन्स असतील, काही प्री प्लॅन्ड असतील, सो डेफिनेटली आपण ते सगळं करू शकतो. फक्त राईट मेंटॉर आणि राईट गायडन्सची गरज आहे, जी रेश्मा मॅमतर्फे मॅमला पण मिळाली, स्वरदा मॅम यांना. आणि त्यांनी त्यांचं डेफिनेटली म्हणजे वेकेशन्स पण एन्जॉय. अगदी अगदी. आणि तो स्पॅन पण असा स्मूथली गेला असेल तो. अगदी छान. म्हणजे वेकेशनमध्ये असं कुठलाही मला वेगळं माझ्यासाठी ऑर्डर करायला लागलं नाही फूड किंवा हे नाही. त्यांनी जे पुन्हा तिथेही पुन्हा नॅचरल तुमचे जे फ्रूट्स असतात, फ्रूट ज्यूस असतं किंवा हे, यावर त्यांनी मला थोडासा भर द्यायला लावलेला होता. म्हणजे जे तुम्हाला सगळीकडे अवेलेबल होऊ शकेल. म्हणजे जसं तुम्ही म्हणलात की काही जण ट्रॅव्हलिंगमध्ये, काही असे जे प्रोफेशन आहेत, सेल्समध्ये काम करणारे, मार्केटिंगमध्ये काम करणारे किंवा अनेक असे जे प्रोफेशन किंवा जे त्याच्यामध्ये त्यांना खूप सारं ट्रॅव्हलिंग करावंच लागतं, ऑप्शनच नसतो. हो, की आपण आता डाएट करायचा म्हणजे घरीच पाहिजे असं प्रत्येक प्रोफेशन तर नसतं. सो हे एक महत्त्वाचा मला याच्यातून मुद्दा कळला की आपण ट्रॅव्हलिंगचा जरी आपलं प्रोफेशन असेल तरीही आपली ही जी डाएटची जर्नी आहे, जी वेट लॉसची जर्नी आहे, ती रेश्मा मॅमच्या आपण व्यवस्थित त्यांनी दिलेल्या गायडन्सने आपण अचीव करू शकतो. हो. तर आता येईल तो दिवस, ती विक्ट्री, ओके, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. Yes. तो दिवस जेव्हा तुम्ही तुमचं टार्गेट कम्प्लीट केलं, ते पण कमी स्पॅनमध्ये, कमी टाइम स्पॅनमध्ये. आणि तो दिवस कसा होता, तुम्हाला काय वाटलं, तुमच्या फॅमिली मेंबर्सची काय रिॲक्शन होती? ओके. एकतर म्हणजे गोल्डन डे ऑफ म्हणू शकतो आपण, सुवर्ण अक्षराने लिहावा असा आपल्या आयुष्यातलाही दिवस असूच शकतो ना. प्रत्येक इतिहासातलाच दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहावा असा नाही आहे. आपल्याही आयुष्यातला आपण एखादा दिवस लिहावा, बकेट लिस्ट टिक करावी. अगदी. आणि त्यावेळेला एकदम आज मैं ऊपर आसमां नीचे, आणि असं एकदम सिग्नेचर आपली स्वतःची एक ओळख अशी जी आहे, तो दिवस तो जो होता ज्या दिवशी मी माझं टार्गेट अचीव केलं रेश्मा मॅमच्या पूर्ण गायडन्सने. आणि माझ्यासाठी ती म्हणजे आपण काय करणार की अच्छा म्हणजे सेलिब्रेशन म्हणजे काय, मस्त पार्टी देणं, हे देणं असं असतं, असं प्रत्येकाचंच असतं. पण त्यावेळेलाही मला कसं म्हणजे जो ती तुमच्या डाएटला लागलेली, छान शरीराला लागलेली सवय हे, आणि म्हणजे मी आणि त्याच्यामुळे मी बाकीच्यांनाही सांगितलं आपण सेलिब्रेशन करायचं, पण कशा पद्धतीने करायचं की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं फॅन्सी फूड नसेल किंवा हे. आणि सगळे ते माझ्या ह्याला अगदी हो म्हणाले. सो तो दिवस माझा खूपच सुंदर होता अगदी. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत अगदी इथे मी बोलते आहे प्रत्येक म्हणजे त्यानंतर मी जेव्हा माझ्या मुलाच्या PTA गेलेले होते तेव्हा थोडंसं गमतीने त्याला की अरे तुझ्या दीदीला किंवा तुझ्या गर्लफ्रेंडला तर नव्हतं आणायचं. ओ गॉड. तो म्हणजे सगळ्यात माझी ती जी होती ती मुवमेंट अगदी म्हणजे खूप टॉप ऑफ द वर्ल्ड. अरे आणि मग सांगितलं माझी आई आहे ती. वाव, काय फील झालं असेल त्या मुलाला पण. म्हणजे आय थिंक वन ऑफ द बेस्ट कॉम्प्लिमेंट्स असणार आहेत हे तुमचे. खूप म्हणजे. आणि अगदी मी त्याच्यानंतरही तो तर एक मुवमेंट, त्याच्यानंतरही आम्ही रात्रीचं असं छान वॉक घेते मी माझ्या मुलाबरोबर, तेव्हाही म्हणतात की अरे मागून चालताना असं वाटतं की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड चाललेले आहे. म्हणजे ती छोट्या छोट्या या रोजच्या मिळणाऱ्या ॲप्रिसिएशन पण आपल्या म्हणजे किती सुखद असतात त्या एकदम आपल्याला त्या. हे बघा ॲप्रिसिएशन कोणाला आवडत नाही, अगदी छोट्या मुलापासून मोठ्या प्रत्येक, आणि ते कोणत्याही स्वरूपात असू दे, अगदी सर्टिफिकेट प्रत्येक वेळी मिळणं किंवा ट्रॉफी मिळणं हे ॲप्रिसिएशन नाही. अशी छोटीशी कोणीतरी समोरून देणं, आमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये देणं, मग कुठे कार्यक्रमाला जी मिळणं, ही सुद्धा आपल्याला त्या ट्रॉफीपेक्षा कमी नसते.
तर असं हे मिळणारं जे ॲप्रिसिएशन तो दिवसच मॅम फक्त नव्हता, तर त्याच्यानंतरचा येणारा प्रत्येक दिवस मी म्हणते हा माझा असाच छानसा चाललेला आहे आणि तो ह्याच्या पुढेही राहणार याची मला खात्री आहे. आणि मग तुम्ही रेश्मा मॅमसोबत बोलले असाल त्यानंतर, सो तेव्हा तुम्ही मॅमला काय सांगितलं आणि मॅमने तुम्हाला काय सांगितलं जेव्हा टार्गेट अचीव तुम्ही केलेला आहे? मी जेव्हा रेश्मा मॅमला पुन्हा माझा जो कॉल, आपला फॉलोअप कॉल असतो तो झाला आणि त्या दिवशी तर मी इतकी आनंदातच होते, पूर्ण माझ्याकडे म्हणजे शब्दच नव्हते बोलायला, परंतु मॅमला मी सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि त्यावेळेला तर त्यांनी माझं म्हणजे अगदी मनापासून कौतुक केलं. मध्ये मध्ये म्हणजे मला असं वाटायच्या, ज्या रेश्मा मॅम कधी कधी थोडंसं रागवायच्या, जेव्हा तुम्हाला काही कदाचित तुमचं थोडं मधले 1-2 आठवडे असे गेले की जेव्हा वेट थोडं थोडं होत नव्हतं, तेव्हा थोडंसं, पण तो त्यांचा गोड जो असो राग असतो किंवा कदाचित थोडी ती गोड एक आपल्याला टीचरने जशी सांगितलेली स्ट्रिक्टली एकदम, हां, की जी आपला चांगलं काहीतरी व्हावं पुढे यासाठी दिलेली जी हे असते ती, पण त्याच मॅम आज तोंड भरून छान कौतुक करत आहेत. मी तर म्हणजे नुसतं ऐकतच राहिले होते फोनवरती किंवा म्हणजे खूप छान तो दिवस माझा अगदी, मी जेव्हा टार्गेट अचीव केलं माझं, तेव्हा मॅमने केलेलं अगदी तोंड भरून केलेलं कौतुक. आणि मग त्यानंतर आता हेच वजन आपल्याला कसं पुढे मेंटेन ठेवायचं आहे त्यासाठी देणाऱ्या सुंदर अशा मेंटेनन्स टिप्स पण, आणि अगदी नेहमीची जीवनशैली जगत असतानाची, तर ते खूप महत्त्वाचं त्यावेळेला म्हणजे तो जो कॉल होता तो माझा ठरला. अच्छा, म्हणजे जसं तुम्ही आत्ता ऐकलत की तुमचं टार्गेट अचीव झाल्यानंतर पण तुम्हाला मेंटेनन्स टिप्स मिळतील. तुम्ही जो मॅमसोबत एक बॉन्ड फॉर्म करता, येस, तर त्याचे जे तुम्ही मेंटेनन्स असेल किंवा तुम्ही परत तेवढ्याच कॉन्फिडन्सनी येऊन, हक्काने येऊन मॅमला तुम्ही परत गायडन्स मागू शकता आणि मॅम त्याच्यासाठी ऑलवेज रेडी नेहमी असतातच. म्हणजे आणि जसं तुम्ही आत्ता सांगितलंत की तो दिवस अगदी सुवर्ण अक्षराने लिहावा असा होता. सो तुम्ही आरशामध्ये पाहिलं असेल, स्वतःला बघितलं असेल, सो तुम्ही स्वतःला काय सांगितलं त्या दिवशी? जसं मी मगाशी सांगितलं की आरशामध्ये एकदा बघितल्यानंतर मैं तो मेरी फेवरेट ही हूँ अभी असं जो एक वर्ड, तो पुन्हा मी तेव्हा माझ्या स्वतःला सांगितला आणि एक आतून झालेला आनंद, म्हणजे आरशात बघितल्यावरती फक्त आपण स्वतःचा बाह्य चेहरा नाही बघत, त्याच्यातून जो आपल्याला आत आलेला आनंद आहे त्याच्यामुळे दिसणारा तो सुंदर चेहरा, मला असं वाटतं इनर ग्लो असतो, तो जो मला मॅमने अचीव करून दिलेला आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं त्या नुसत्या गाईड नाही आहेत, डायटिशियन, त्या एक मॅजिशियन आहेत. कारण का मी म्हणते मॅजिशियन आहेत, तर प्रत्येक म्हणजे असं आपण थोडं जेव्हा नर्वस असणं हे असणं, तेव्हा पूर्वी जशी एखादी आपली कोणीतरी परी येईल, ती आपल्याला छानशी गोष्ट सांगेल आणि पुन्हा ते स्वप्न ती नव्याने दाखवेल, असं असतं तो मॅजिशियन. तसं त्यांनी जणू काही त्या पूर्ण जर्नीमध्ये, किंवा मी तुम्हाला म्हटलं जे माझं स्वप्न खूप अनेक वर्षापासूनचं जे होतं, जी काही माझी एक अचीव करण्याची जी हे होती की एवढं वजन कमी करायचं आहे, हे अनेक असं ते जणू काही मी ते असं एखाद्या कुलूप किल्ली लावून लांब समुद्रात फेकून दिलेलं होतं आणि एखाद्या त्या जलपरीने ते कुलपाची किल्ली अगदी काढावी आणि माझ्या हातात येऊन त्याचं हे द्यावं, म्हणजे त्याचं दार उघडावं जणू काही. तसं अगदी हे म्हणजे तुम्हाला खूप ही वाटेल, पण खरीच ती तशी स्टोरी होती की जे अनेक 15, 20, 22 वर्षापूर्वी मी जे वजन माझं होतं आणि ते मी इतक्या वर्षांनीही अचीव केलं. हो, तो कॉन्फिडन्स तुम्हाला परत मिळाला, सेल्फ कॉन्फिडन्स पण डेव्हलप झाला डेफिनेटली. आय मीन ते तर दिसतंच आहे. आणि फिजिकली पण तुम्हाला बॉडीमध्ये काय चेंजेस जाणवले, म्हणजे जो ॲक्टिव्हनेसचा लेवल होता किंवा काही मेटाबॉलिझम असेल तुमचं, आणि तुम्ही जे वेकेशन्सला गेले, जी एनर्जी लागते, आणि मग वर्कप्लेसवर पण त्याचं काही इफेक्ट्स झाले असतील, बरोबर? सो ते काय बदल घडले तुमच्यामध्ये? निश्चितच, म्हणजे एकतर मॅम अगदी जे सोपे एक्सरसाइज सांगतात त्याच्यासाठी कुठे एकतर मला जिमला जायचं नव्हतं, कुठे बाहेर जाऊन ते करायचे नव्हते, किंवा त्याच्यासाठी असा खूप वेगळा अगदी 24 तासातला वेळ पण द्यायचा नव्हता. त्याच्यामुळे एकतर छान असं ते माझं एक रुटीन तयार झालं. म्हणजे ते त्या दिवशी छान सकाळी उठल्यावरचे छोटे त्यांचे जे एक्सरसाइज आहेत तेवढेच करायचे, आणि तेही अगदी 20-25 मिनटं.
त्याच्यासाठी फारसा वेगळा वेळ नाही काढायचा. त्यामुळे आणि एकतर थोडंसं आता IT प्रोफेशनल सगळीकडेच थोडं हायब्रिड पॉलिसी आहे की तुम्हाला थोडे वर्क फ्रॉम होम पण मिळतं. सो वर्क फ्रॉम होम असलं की नाही म्हणलं तरी आपल्याला थोडासा बेड दिसत असतो समोर, थोडासा तो एक किंवा आपण कंटिन्युअस बसूनही चेअरवर बसून आता इतके वर्ष थोडंसं बॅक प्रॉब्लेम किंवा थोडेसे आपले मानेचे प्रॉब्लेम असे सुरू होतात. पण त्या एक्सरसाइज मी जे तुम्हाला सांगितलं, अचानक मला ते बदल दिसायला लागले की आपल्याला आता बॅक प्रॉब्लेम कसा काय कमी झाला. म्हणजे डाएटमुळे बॅक प्रॉब्लेम, आपल्या मानेचे प्रॉब्लेमसुद्धा हे होतात. तर मॅमला मी विचारलं होतं, तर ते म्हणे ही जी सांगड असते एक्सरसाइज आणि डाएट या दोघांची जी असते त्याने तुमचे एक एक फिजिकल इश्यूज जे आहेत ते आपण असे कट कसे होतात तसं त्यांनी मला समजून सांगितलं आणि ते मी प्रत्यक्ष अनुभवलं. आणि दुसरी एक माझ्या जी फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जी किंवा हेल्थमध्ये जी आपण हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो ती म्हणजे मला प्रेग्नन्सीनंतर BPची एक छोटी गोळी सुरू झालेली होती. सो ती पूर्णपणे बंद. डॉक्टर म्हणे हे काय बंद. अगदीच वाव. कारण ते फक्त होती खरं ती टेम्पररी म्हणजे, परंतु जर ती मी अनेक वर्ष घेत राहिले असते तर ती माझ्या बॉडीला त्या गोळीची सवय झालेली असती आणि ती त्यांनी बंद करणं म्हणजे हे माझ्यासाठी खूप त्यावेळेला अतिशय ती एक माझ्या हेल्थसाठी सगळ्यात महत्त्वाची. सो आपल्या कुठल्याही आपण गुड हेल्थ म्हणजे काय म्हणतो की आपल्याला कुठल्याही या ॲलोपॅथिक गोळ्या गरजच नाही आणि ज्या आपण ॲक्टिव्हिटी करतोय त्या आनंदाने मनापासून छान करणं, विदाऊट न थकता करणं, ही आपण म्हणतोय गुड हेल्थ असं म्हणू शकतो. ती अचीव जी आहे ती मला रेश्मा मॅमने करून दिली. तर आपल्या ऑडियन्समध्ये पण असे असतील जे आता काही हेल्थ प्रॉब्लेम्स गो थ्रू करत असतील तर त्यांनी पण नक्कीच प्रेरणा घ्यावी की त्यांची BPची गोळी पण जर सुटली आहे तर तुम्ही समजू शकता की डाएट आणि एक्सरसाइज हे किती इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्या बॉडीमध्ये पण एक नॅचरल हिलिंग पॉवर असते. सो प्रॉपर डाएट थ्रू आपली बॉडीच आपल्यासाठी जेव्हा ते काम करू शकते सो आपल्याला बाहेरून गोळ्यांचा खर्च, डॉक्टर्सचे कन्सल्टेशन्स आणि टेस्ट्स, आय मीन इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह आता सध्या तरी. आणि वयाच्या निम्म्या म्हणजे स्टार्टिंग फेजमध्येच आपल्याला जर गोळ्या आणि हे लागल्या तर आपण फ्युचर कायच आपलं आहे हे विचार करू शकतो. सो तुमची BPची गोळी सुटणं आय थिंक वन ऑफ द बिगेस्ट अचीवमेंट्स आहे आणि हे प्रॉपर तुमच्या डाएट थ्रू घडवून तुम्ही आणलं आहे. येस, मॅमच्या गायडन्सने. तर वन ऑफ द बिगेस्ट विक्ट्रीज असं मी तरी म्हणेन. कारण मला पण असे माहिती आहेत क्लायंट्स अगोदर पण आम्ही ज्यांचे रिव्ह्यूज घेतले त्यांच्या पण अशा काही गोळ्या होत्या जे डॉक्टर्स म्हणाले की सुटू शकत नाही किंवा तुम्हाला लाईफ लाँग ते कॅरी करावं लागेल. पण एक प्रॉपर गायडन्स मिळणे, ते फॉलो करणे क्लायंटने आणि ते दाखवणे हे तुम्ही सर्व प्रूव्ह करताय. आणि म्हणून आम्ही तुम्हाला रत्न, असे मॅमचे रत्न आहात तुम्ही असं आम्ही तुम्हाला म्हणत असतो. सो त्याला खरंच खूप कारण आहे. कारण जे आत्ता जे यूथ आहे किंवा जे लेडीज आहेत जे हे बघत असतील ते सिमिलर काहीतरी गो थ्रू करत असतील, आपलं एक इन्स्पिरेशनल हे त्यांना कितपत त्यांच्यासाठी मोठं ठरू शकतं आणि ते स्वतःसाठी ती स्टेप घेऊ शकतात. आय मीन दॅट इज इन्स्पायरिंग आणि हे आपण केलंच पाहिजे. हो, नक्कीच केलं पाहिजे. अगदी प्रत्येक स्त्रीने ही जी काही एक पाऊल फक्त उचलण्याची जी गोष्ट आहे ही केलीच पाहिजे. मी तुम्हाला म्हणते की ही फक्त आपली फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन किंवा हे नसते, तर ही हेल्थ, मेंटल, फिजिकल ही अशी पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन आहे. सो ही प्रत्येक स्त्रीने केलीच पाहिजे आणि तेही रेश्मा मॅमकडून. हो, अगदी बरोबर तुम्ही म्हणालात. कारण घरच्या खाण्यात थ्रू तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. तुम्हाला काही वेगळे टॅबलेट्स, शेक्स किंवा काही फॅन्सी एक्झॉटिक डाएट असं काही नाही आहे. तुम्ही साधं घरचं जेवण करून पण तुमचं प्रॉपर ट्रान्सफॉर्मेशन करू शकता. सो तुम्हाला पण गरज आहे एका राईट मेंटॉरची. सो मॅम, जेव्हा तुम्ही तुमचं टार्गेट अचीव केलं, एवढं ट्रान्सफॉर्मेशन केलं, तर तुमचे काही आत्तापर्यंतचे असलेले जे तुम्ही कुलूप लावून ठेवलेल्या इच्छा असतील आणि तुम्ही जसं सांगितलं की काही बकेट लिस्टमधल्या गोष्टी आहेत, तर तुम्ही त्या केल्या का? निश्चितच. आता जसं मी सांगते की एक गोष्ट माझी टिक होत चाललेली आहे बकेट लिस्टमधली. तशी एक गोष्ट होती जी मला वाटतं सगळ्यांची एक सुप्त इच्छा असते मुलींची की रॅम्प वॉक कधीतरी केला पाहिजे. हो, एक असतेच ती, प्रत्येकाला कुठेतरी असते की अरे आपण असा रेड कार्पेटवर रॅम्प वॉक कधी करणार.
आणि मी सांगू इच्छिते की त्याच्यासाठी कोणतंही वय लागत नाही. जर तुमच्या मनाची प्रबळता असेल आणि तुमची ती जी काही रिक्वायरमेंट असेल ती जर सॅटिस्फाईड झाली त्या ह्याच्यासाठी, तर माझं सगळ्यात जो एक म्हणतो आपण सुप्त इच्छा किंवा जी होती बकेट लिस्टमधली, ती माझी पूर्ण झाली पुन्हा एकदा रेश्मा मॅममुळे. आणि ते म्हणजे रेड कार्पेटवरचा रॅम्प वॉक. सो मेमध्ये मी एका ग्लॅमर फॅशन आयकॉनसाठी मिसेस ह्याच्यासाठी मी नॉमिनेशन केलेलं होतं आणि त्या दिवशी इव्हिनिंगला मी इतका कॉन्फिडेंटली रॅम्प वॉक केला की त्याच्यासाठी मिळणारं जे काही ग्रूमिंग होतं ते तर होतंच मला हेल्प करणारं, पण त्याच्यापेक्षाही जो मी म्हणते माझा मनाचा वाढलेला कॉन्फिडन्स किंवा त्याच्यासाठी ज्या रिक्वायरमेंट होतं ते त्या सॅटिस्फाईडमध्ये मी बसलेली होते. आणि तो रॅम्प वॉक इतका माझा पहिला रॅम्प वॉकच होता तो, आणि तो इतका छान कॉन्फिडेंटली झाला की मला नंतर बऱ्याच जणांनी विचारलं की तू प्रोफेशनल रॅम्प वॉक करणारी आहेस का काय. आणि त्याच्यामध्ये मला क्राऊन आणि सर्टिफिकेट आणि ट्रॉफी पण मिळाली. म्हणजे तुम्ही कुठला खिताब जिंकलात त्याच्यामध्ये? मी ग्लॅमरस फेस हा जो आहे तो किताब मी जिंकला. आणि त्याच्यासाठी छानसं ते क्राऊन, ते ट्रॉफी आणि मेडल, जी एक प्रत्येक मुलीची इच्छा असते की तो क्राऊन आपल्याही कधीतरी असा छान डोक्यावरती असून आपला एक फोटो असावा. अगदी. तर ती एक माझी बकेट लिस्ट छान पुन्हा एकदा रेश्मा मॅममुळे पूर्ण झाली. वा, इनक्रेडिबलच आहे. कारण आय मीन मी तो मोमेंट इमॅजिन करू शकते. लाईक अमेझिंग जर्नी असणार आहे तुमची ती पण. टॉप ऑफ द वर्ल्ड. अगदी. हो. आणि तुम्ही जसं म्हणताय की ग्रूमिंग वगैरे तो एक पार्ट आहे, पण तो एक इनर कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स जे असतो, येस तिथे भरपूर लेडीज असतील डेफिनेटली आणि सगळेच छान असतील. त्यातनं कुठेतरी आपण येऊन काहीतरी अचीव्ह करणं त्याच्यामध्ये पण. सो आपले एक इनर पर्सनॅलिटी, तुम्ही जसं म्हणालात वेट तुमचं ओव्हरऑल नीट झाल्यामुळे असेल, ते पर्सनॅलिटी डेव्हलप झाली, तुमचं कॉन्फिडन्स वाढला आणि स्वतःकडे आणि लाईफकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन पण बदलला असेल. हो. आणि ते सगळंच मिळून तुम्ही हा क्राऊन जिंकला असणार आणि तुमची मेहनत तर त्याच्यामागे, ही जर्नी पण त्याच्यामध्ये तेवढीच आय थिंक इक्वली पार्ट करते तुमच्या क्राउनिंग मोमेंटसाठी. थँक्यू सो मच. सो वय पण ठरत नाही तुमचं, म्हणजे ओव्हरऑल फक्त बाह्य ब्युटी नाही ठरत, तो ओव्हरऑल कॉन्फिडन्स तुमचा जो वाढला आहे ह्या जर्नीमुळे, तो वाव, हे खूपच छान आहे. आणि हे स्त्रिया आपल्या बघतच असणार आहेत, त्यांना पण डेफिनेटली इच्छा असणार आहे की ती प्रिन्सेसवाली फिलिंग ज्या मॅम आत्ता सांगतायत. सो डेफिनेटली तुम्हाला पण असं जर वाटत असेल की आत्ता मी जर स्टार्ट केलं, तर तुम्ही डेफिनेटली बरोबर विचार करताय की तुमचा हीच मोमेंट आहे. नाव इज द टाईम. हीच तुमची वेळ आहे की तुम्ही स्वतःसाठी तो एक पाऊल उचलावा आणि स्वतःसाठी प्रायोरिटी देऊन एक ट्रान्सफॉर्मेशन स्वतःचं घडून आणावं. तर ह्यावेळेस मी तुम्हाला विचारावंसं म्हणजे माझं मन करते की रेश्मा मॅमबद्दल अजून 2 शब्द तुम्ही काय म्हणाल? 2 शब्दच. तुम्ही मला जर पूर्ण वेळ एक दिवस बसायला तरी मला शब्द कमी पडतील. कारण काय हे की एक मी तुम्हाला जसं सांगितलं की ही फक्त फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन नव्हती माझी, पूर्ण आपला एक जो कॉन्फिडन्स मी आहे त्याच्यामुळे थोडीशी त्या, जसं तुम्ही म्हणल्या की ते ग्रूमिंग सेशन होतं, त्या बऱ्याच माझ्या सुंदर सगळ्याच छान छान अशा स्पर्धक त्यामध्ये आलेल्या होत्या आणि ग्रूमिंग सेशन हे सगळ्यांना सेमच दिलेलं होतं. पण त्याच्यामधून स्टँड आउट होऊन तुम्हाला क्राऊन मिळणं, याच्यासाठी लागणारा जो कॉन्फिडन्स आहे किंवा मनाची एक प्रसन्नता आहे, ती आपल्या चेहऱ्यावर दिसणं, ती ही खरी ब्युटी. हेच परीक्षकांनी नंतर मला सांगताना की हा नंबर का आम्ही केला, तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला या त्या मुलीमध्ये दिसल्या. सो तेही त्यांनी दिलं. तर त्यांच्या हे सगळं मी निश्चित रेश्मा मॅमलाच क्रेडिट देईल. तो क्राऊन पण क्रेडिट पूर्ण त्यांनाच आहे. जसं तुम्ही म्हणे आहे माझी मेहनत, पण ती मेहनत त्या योग्य पद्धतीने त्या रिझल्टला पोचवणं किंवा त्याच्यासाठी जे लागणारं पूर्ण मेंटॉरिंग, तो मनाचा कॉन्फिडन्स वाढणं, पर्सनॅलिटीमध्ये चेंज होणं, आपल्या जे आरशात बघून स्वतःला रोज मस्त म्हणणं की मी माझी फेवरेट, आणि त्याच्यासाठी जो वाढणारा आत्मविश्वास, हे जे काही आहे ते मला रेश्मा मॅममुळेच मिळालं. आणि ही पूर्ण डाएट जर्नी ही अशी कधी सुरू झाली आणि कधी संपली हेही मला कळलं नाही. त्यामध्ये कोणतेही
म्हणजे विघ्नही आले नाहीत मला. अगदी स्मूथपणे ही जर्नी झाली. जसं मी तुम्हाला म्हणलं की मला काही कुठले फॅन्सी खूप एक्सपेन्सिव्ह डाएट किंवा एक प्रत्येक मध्यमवर्गीय म्हणजे स्त्रीची किंवा व्यक्तीची अशी असते, अरे डाएट करायचं म्हणजे तर आपल्याला खूप पैसे लागणार, त्याच्यासाठी खूप फॅन्सी फूड विकत घेणं किंवा काही वेगवेगळ्या काही शेक्स किंवा पावडर, मग आपल्या रोजच्या आहारामध्ये फरक, जिम लावायला एकदम एक्सपेन्सिव्ह लावायला लागणार आपल्याला, ह्या असं सगळ्या मग कसं आपल्याला परवडणार. आणि तिथेच आपण म्हणजे जो काही मध्यमवर्गीय माणूस असतो तो म्हणजे लिमिटेशन्समुळे, पण तसंही काही नाही आहे इथे. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला म्हणजे एक्सपेन्सिव्ह डाएट नाही घ्यायचं आहे किंवा एक्सपेन्सिव्ह जिम नाही लावायचं आहे किंवा कोणताही आहार पण एक्सपेन्सिव्ह घ्यायचा नाही. अगदी तुमचं रोजचं जे मध्यमवर्गीयांचं घरगुती जेवण असतं त्याच्यातून ही जर्नी आपल्याला अचीव करायची आहे. सो आणि जसं म्हणलं तसं की रेश्मा मॅम या फक्त डायटिशियन नाही आहेत. त्यांचं ते एक वाक्य मला फार आवडतं की तुमचं जी वेट जर्नी आहे ना ही सगळी माइंड गेम आहे. ती तुमची हेल्थ तर ती तुमची होतच राहणार आहे, पण ती सगळी इथली माइंड गेम आहे की जेव्हा तुम्ही ती एकदा ठरवली ना इथे, आणि ती त्यांच्या प्रत्येक कॉलमुळे मला वाटतं ती माझी जास्त पक्की होत गेली. कारण तसं जर आपण पाहिलं तर यूट्यूबवरती किंवा वेगवेगळ्या माध्यमातून हल्ली आपल्याला हजारो सोर्सेस अवेलेबल आहेत ज्याच्यातून आपण एखादा डाएट उचलतो आणि सुरू करून देऊ शकतो. पण ती जी आहे ती इफेक्टिव्ह किंवा रिझल्ट ओरिएंटेड ही निश्चितच नसणार आहे. कारण असं कुठलंही डाएट घेऊन तर मग कोणीही सुरू करू शकतं. त्याच्यासाठी योग्य तज्ज्ञांकडून ती तुमची जर्नी पूर्ण करणं आणि तुम्हाला वेळोवेळी जो त्यांचा मिळणारा सपोर्ट किंवा तुमच्या शंकांचं निरसन करणं, यासाठी योग्य मेंटॉर असणं हे फार गरजेचं आहे. तर रेश्मा मॅमने हे सगळी माझी जी जर्नी आहे ती अतिशय सुखदायी केली, सोपी केली. त्याच्यामुळे मी निश्चितच सांगेल की तुम्हाला तो मेंटॉर असणं फार महत्त्वाचं आहे. आणि तोही रेश्मा मॅमसारखा मिळणं म्हणजे तर सोने पे सुहागा. अगदी अगदी सोने पे सुहागा. आणि हे मी नाही, ह्या स्वतः ज्यांनी एक्सपिरियन्स केलेलं आहे ट्रान्सफॉर्मेशन, स्वरदा मॅम हे स्वतःच्या तोंडून सांगत आहेत की प्रॉपर मेंटॉर मिळणं किती गरजेचं आहे. तर आता आपण पॉडकास्टच्या एंडला आलेलो आहोत आणि मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारेन की ज्या लेडीज आत्ता बघत असतील किंवा ओव्हरऑल ऑडियन्स जे आपले बघतायत आपल्याला, तर त्यांना तुम्हाला काय असा मेसेज द्यावासा वाटेल तुमच्या बरं, तर एक तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर स्वतःला प्रायोरिटी देणं ही एक तुम्हाला नेहमी तुमच्या नंबर 1वर असावी ही तर मला वाटते गोष्ट. तर ती अगदी निश्चित त्याच्यासाठी उद्या हा कधीच येणार नाही. त्याच्यासाठी जो आज आणि तोही आत्ता तो तुम्ही पहिला तर ती स्टेप घेणं ही महत्त्वाची आहे. आणि त्या प्रायोरिटीमध्ये जर तुम्हाला फिजिकली हेल्थ तुमची पूर्ण मेंटल ट्रान्सफॉर्मेशन होणार असेल तर का नाही घ्यायची ती स्टेप. तर ती निश्चितच तुम्ही घ्या. आणि तुम्हाला कोणत्याही वेगळ्या असं रोजच्या रुटीनपेक्षा वेगळं काही जगायचं नाही आहे. नेहमीचंच तुमचं रुटीन जगायचं आहे आणि जे काही तुमचे गोल आहेत ते तुम्हाला अचीव करायचे आहेत. तर ही जी आहे त्याच्यासाठी आता कुठल्याही क्षणाचा विलंब करू नका. आणि जी तुमच्या बकेट लिस्टमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या काहीमुळे पूर्ण होत नसतील तर त्या का पूर्ण होत नाहीत याच्यासाठी निश्चितच बसून तुम्ही त्याचे रिझन्स नोट डाऊन करा. आणि ते फुलफिल करण्यासाठी मला कोणत्या कोणत्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळू शकतं आणि जी काही मला सातत्य आहे ते कसं मी करू शकते यासाठी प्रयत्नपूर्ण राहा. आणि ती जर्नी तुमची अगदी सहज सुंदर अचीव होईल याची मला खात्री आहे. वाव, खूप खूप सुंदर तुम्ही असं गायडन्स आपल्या ऑडियन्सला दिलेला आहे. आणि मॅम पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती आलात वेळ काढून आणि तुमची जर्नी सगळ्यांना इन्स्पायर करेल अशी मी खात्री ठेवतेच. तर खूप छान वाटलं मलाही तुम्हाला मनापासून भेटून आणि मी पण स्वतः आता इन्स्पायर झालेली आहे. खूप खूप छान. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार की मला इथे बोलवलं. माझी ही जी सुंदर माझा हा प्रवास आहे तो मी काही जणांना निश्चितच हा प्रवास तुम्ही माझा मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचवावा ही माझी इच्छा आहे की जेणेकरून त्यांनाही काहीतरी मोटिवेशन, इन्स्पायरेशन. आणि मी पण थोडासा का विना या सामाजिक जो रेश्मा मॅम करतात तो तर खूप मोठा आहे
की जो ते या कार्य, हो. सगळ्या ह्याच्यामध्ये करतात त्याच्यात छोटासा माझा खारीचा वाटा असं होऊ शकेल. तर त्यासाठी मी सुद्धा मनापासून आभार मानते तुमचे सर्वांचे, रेश्मा मॅमचे. धन्यवाद. तर ही होती कहाणी स्वरदा मॅम यांची, जी एका आईची, एका स्त्रीची आणि एका खऱ्या योद्ध्याची आहे. तर असंच जर तुम्हालाही स्वतःमध्ये बदल घडवायचे असतील तर नक्कीच रेश्मा मॅम आणि फिटनेस नॅचरो बाय रेश्मा याला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनल्सला सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा एकदा भेटूयात आपण एका नवीन पॉडकास्ट आणि एका नवीन क्लायंटसोबत. थँक्यू.